भारत सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेची चौथी फेरी आज सिंगापूरमध्ये झाली। या बैठकीत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तसंच राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी सहभाग घेतला। यावेळी मंत्र्यांनी डिजिटल तंत्रज्ञान, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, सेमीकंडक्टर पुरवठा साखळी, कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रशासन आणि सायबर सुरक्षा यासारख्या धोरणात्मक आणि उदयोन्मुख क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत चर्चा केली। अत्याधुनिक उत्पादन, फिनटेक, डिजिटलायझेशन, आरोग्य सेवा आणि शाश्वतता या क्षेत्रांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक सदृढ करणं हा या चर्चांचा उद्देश होता। तसंच डिजिटल कौशल्य विकासातील सहकार्याला नवी चालना देण्यावरही या बैठकीत भर देण्यात आला, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली। भारत सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज परिषद ही द्विपक्षीय सहकार्य विशेषतः नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये पुढे नेण्यासाठी एक महत्त्वाची यंत्रणा आहे। या परिषदेची पहिली बैठक सप्टेंबर 2022 मध्ये नवी दिल्लीत झाली होती। दुसरी बैठक ऑगस्ट 2024 मध्ये सिंगापूर इथं झाली, तर त्यानंतरची तिसरी बैठक ऑगस्ट 2025 मध्ये नवी दिल्ली इथं झाली। त्यापूर्वी भारताच्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग यांची भेट घेतली। या भेटीत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत झालेल्या प्रगतीवर चर्चा झाली। तसंच आर्थिक सहकार्य, डिजिटलायझेशन, दळणवळण, कौशल्य विकास आणि शाश्वत विकास या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या मार्गांवरही यावेळी चर्चा झाली। भारत आणि नेपाळ दरम्यान सीमा